काय झालं सखू? अहो आमच्या घरात आहे ना एक शांतता असायची, एक वेगळाच उत्साह असायचा. मी मोठी झाली, बघा मी मोठी झाली. उमाई जातेवरच्या ओळी पण खूप छान गायची. आप्पांचे श्लोक पठण, नरपुरा येशी पासून येई घरा, आजीचे संस्कार. अगो उमाई उमाई, काय झालं आजी? अगोचरपणा करू नकोस. मोठी झाली आहेस तू आता. मोठ्या माणसांना असे उलट प्रश्न विचारायचे नाही. छान वातावरण असायचं. पण आता घरात कोणीच नाही. उमाई नाही, आप्पा नाही, आजी पण नाही. घरातल्या भिंती पण बघा ना किती कोवजल्यासारखे वाटतायत. सखू त्रासात आहे, दुःखात आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? रमाईने तिला केव्हाच क्षमा केलं आणि घरात घेतलं. आता ती घरातच राहते आणि आम्ही दिवाळीचा सण पण मोठ्या आनंदाने साजरा केला. अहो हेच ऐकायला साऱ्या शरीराचे कान झाले होते. विठुराया, सखू मी तुला सांगू का तुझे उमाई आप्पा आजी कुठे आहेत ते? तुम्ही सांगा ना मला. अगं ते वारीला गेलेत, कार्तिकीच्या वारीला. आणि हे मला कोणी सांगितलं नाहीये, मी प्रत्यक्ष भेटलोय त्यांना. काशीराम काकांच्या घरी माझा मुक्काम होता ना, तिथेच त्यांच्या दिंडीचाही मुक्काम होता. तुम्ही उमाई आप्पांना भेटलात? सखोल संकट विठुराया आणत नाहीये, तुम्ही आणताय. साक्षात विठुरायाला तुम्ही नाकारलं म्हणून तुमच्या हृदयातली माया आणि माणुसकी आटली आहे. तो तर साऱ्या जगाचा मायबाप आहे, तो कोणाचाच वाईट करत नाही. नका नका असं करू, त्याला नाकारू नका. बस, पुरे झाला वाद आता. पण आता मी स्पष्ट शब्दात सांगतो, माझ्या रमाईचा अपमान करणाऱ्यांना या घरात स्थान नाही. तुम्ही भेटलात त्यांना? मग मी ओरडलो त्यांना. असंच वाटत होतं ना तुला? नाही ग सखू, आमची छान भेट झाली, मनमोकळेपणी बोलणं झालं. मी काही एवढाही वाईट नाहीये दरवेळी ओरडायला. मग काय बोलले ते? अगं तुझी खुशाली विचारली त्यांनी. घोर लागला होता त्यांना. मग रमाईने तुला घरात घेतल्याचं सांगितलं त्यांना. डोक्यावरचं ओझं उतरलं त्यांच्या. आधी म्हणाले वारीत पहिल्यांदा मन लागत नाही, पण तुझी खुशाली सांगितल्यावर वारकऱ्यांसंगे छान नाचले दोघे. आणि हो, आपला पाडवा छान साजरा झाला हेही सांगितलं त्यांना. खूप निर्मळ मनाचे आहेत ग ते. मी त्यांना म्हटलं सखूची काळजी करू नका, तर पंढरपूरला साकडं घालायला जातोय असं म्हणाले ते.
मी बघ कशी एका झटक्यात चूल पेटवतो ते. ये आता बघ. मला चूल पेटवते ते बरं का, पण तुला हसवण्यासाठी मी मुद्दाम असं केलं. आपल्या घरातलं वातावरण कधी बदलणारे कोण जाणे. माझं तर ना स्वयंपाकात सुद्धा मन लागत नाहीये. हो ग, मी तुला सांगतो ना वच्छे, हा जो दिगू शोधायला गेलाय ना ते सुद्धा ह्या घरचे संस्कार बरं का. हा, आणि आता सखूने कुठे जाऊन जीव बिव तर दिला नसेल ना, हेच शोधायला गेलाय तो. पण सगळ्यात आधी आपल्या मनात काय येतं की सखू नदीवर जीव द्यायला तर गेली नसेल ना. नाही म्हणजे मागचं आठवते ना, ती नदीवरच गेली होती. हो ना, तसा आपला दिगू खूप हळवा आहे. हो नाही म्हणजे जाऊबाईंपेक्षा जरा जास्तच हळवा आहे. नाही अगं वच्छे, असं काय म्हणतेस तू. अगं वहिनीनेच घडवलंय ना त्याला, मग वहिनींचे गुण त्याच्या अंगात येणारच. आणि आज वहिनी बाबाजींकडे जाऊन आलेत म्हणजे दिगू नक्की परत येणार म्हणजे काय, त्याला यावंच लागणार. पण काय हो, दिगूला आग कोणी लावली हो. नाही ते काही मला माहित नाही, पण दिगू परत यायला हवा. आणि म्हणजे बघ त्यानंतर आपल्या घरात कशी दिवाळी साजरी होते ती. पुन्हा कशी दिवाळी होईल. असं कसं म्हणतेस तू वच्छे. अगं दिगू परत आला तर मागोमाग माणिक सुद्धा घरात येईल, आणि माणिक आली तर मग ती माणिक मोती घेऊन येईल, पैसा अडका घेऊन येईल, सुख समृद्धी घेऊन येईल. मग दिवाळीच नाही का ती. मी बरोबर बोलतोय ना वहिनी. म्हणजे काय भाऊजी, ती माणिक या घरात यायला हवी म्हणून दिगू परत यायला हवा का. जाऊबाई, कुणी दिगूला आग लावली हे हवं होतं ना. सांगते, माणिक आणि अंबिकेनेच ही दिगूला आग लावली आहे, आणि हे रामायण खटलंय. अहो पण ती पोर पण आशेवर आहे हो. तिचं मला काहीच सांगू नका. दिगू मला हवाय ते मी त्याची आई आहे म्हणून. आई म्हणजे काय ठाऊक आहे का तुम्हाला. नाही, तुम्ही समजूच शकत नाही. 9 महिने पोटात वाढवून रक्ताचं पाणी करू आणि नवरा वारीत उधळला तरी सुद्धा ज्याला मी घडवलं, ज्याला मी शिकवलं, त्याला सोन्या रुक्यासाठी परत यावा असं म्हणेन का. भाऊजी, तुम्हाला काही पोच आहे का. अजिबात काही बोलू नका. नाही हो जाऊबाई, यांचा तसा उद्देश नव्हता. हवं तर मी यांच्या वतीने तुमची माफी मागते. जाऊबाई, चला तुम्ही जेवायला. यमुना केव्हाची वाट बघत असेल. चला. हा सखू, मागल्या वेळी उमाई होत्या, आजी होत्या, तेव्हा आजींनी तुला बजावलेलं ना की मला झुणका भाकर वाढ. ते लक्षात ठेवून आज केलेलं दिसतोय. वा, झुणका भाकर खरडा, बेत तर छानच आहे. आणि हे काय, मी एकटा जीव. अगं आपण बरोबर जीवूया ना, दोघच तर आहोत, त्यात काय मागे पुढे बसायचं. अहो नको नको, तुम्ही पोटभर जेवून घ्या. मी तुम्हाला माझ्या हातचं खाऊ घालते ना. अहो आजची नाही, ही माझी केव्हाची इच्छा आहे. तुम्हाला मी गरम गरम वाढते. जेवा तुम्ही.
वा, सखू छानच आहेत. तुझ्या उमाई सारखीच तुझ्या हाताला चव आहे. अहो ही घ्या. अगं बस बस, किती वाढशील? अहो मी काय मोठ्या भाकऱ्या नाही केल्यात, छोट्या छोट्याच आहेत. अहो अजून एक तरी जाईल, घ्या. पुरे पुरे, खूप खाल्लंय मी. अगं खरं तर नेहमीपेक्षा जरा जास्तच जेवलोय. सखू तुझ्यासाठी अगो बाई, दिगुशेठ आलेत का? म्हणजे या घरचे जावई बापू आलेत की? असं का म्हणतेस भामाताई? तू माझी मावस बहीण, आहो जाऊ काय करतेस तू? गधड्या, भाऊ बिजेला आला नाहीस आणि आत्ता येतोयस, मग काय बोलणार? पण दिगू, तू सांगून आलायस ना का पळून आलायस? रमा मावशी जेवायची नाही हा? आठवतंय ना, श्रीधर पंत निघून गेले तेव्हा 8 दिवस उपाशी होती ती. रमाई, सुरुवात करूयात ना? अगं काकूनी बघ, 2-2 भाज्या, 2-2 कोशिंबिरी, सगळं अगदी तुला हवं तसं सागऱ्या संगीत केलंय हो. अगं रमाई, अगं का उठलीस? यालाच भोग म्हणतात. आधी नवरा टाळ वाजवत संसार सोडून निघून गेला आणि आता मुलगा बायकोच्या मागे खुळावलाय आणि निघून गेला. आईचा जीव तो बाळातच असणार ना. तुमचं लक्ष कसं लागणार? बरोबर आहे. अगं पण बाबाजींनी शब्द दिलाय ना, तो येणार. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. काय बोलताय दिगुशेठ? पंत तर केव्हाच परत आलेत आणि जेव्हा ते परत आले तेव्हा माझ्या घरी थांबूनच गेले होते. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. 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 विठुऱ्या, हे सगळं तूच घडवून आणतोयस ना? आज अहो पहिल्यांदा माझ्या हातचं पोटभर जेवले. मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू. कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम। बाबा तुम्ही इथे? बाबा असे काय बघताय? मी दिगू, तुम्ही मला ओळखलं नाही का? तुमचा दिगू. दिगू? हा, दिगंबर. अहो तुम्ही पंढरपूरला गेलेत तेव्हा 10 वर्षाचा असणारा दिगू तो मी. आता माझं लग्न झालं बाबा. ही माझी पत्नी सकू, ही त्यांचंच राहुळ आहे. सकू ये पाया पड. अगं तुझे सासरे आहेत ते, माझे बाबा आहेत, ये पाया पड. अहो असं काय करताय? ते गणेश काका आहेत. अगं नाही ते चुकलो, क्षमा कर. अहो तुमच्या डोळ्यात अश्रू. तुला अप्पांची आठवण आली तेव्हा तू कशी व्याकुळ झालीस. आज मला पण बाबांची खूप आठवण येते सखू. आणि ते पंढरपूरहून परतलेत हे ऐकून त्यांना भेटायला मन आतुर झालंय. म्हणून असं घडतंय. अहो एक विचारू, मामांजी कसे होते? खूप प्रेमळ, सदैव आनंदी आहे. सतत विठूनामात मग्न असायचे बाबा. आपल्या इथल्या रावळात ना सप्ताह असतो सको. अष्टप्रहर एक तारी वाजत राहिली पाहिजे असा दंडक असतो. 2 प्रहर तर बाबाच एक तारी वाजवायची. ती आवडीने तल्लीन होऊन वाजवायची. तेव्हा आपल्या घरात विठ्ठल पूजेला बंदी नव्हती सखू. मला पिढीची माहिती देताना सुद्धा बोलण्यात विठुरायाच असायचं. मी जेमतेम 10 वर्षाचा आणि यमुनाताई 12-13 वर्षाची असेल. एकदा ना घरी दत्तू काका आले होते. बाबांनी त्यांना कर्ज दिलं होतं, पण का कोण जाणे दत्तू काका कर्जातून बाहेरच पडत नव्हते. आणि अशा प्रकारे पांडुरंगांनी सगळ्याचा उद्धार केला. अहो असं काय करताय? संसार करायचा आहे ना. काय बोलायचं ते तुकोबा सांगतात. रमे, तुकोबा काय सांगून गेलेत ते विसरलीस का? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. दिगू यमुना, माझ्या बरोबर म्हणा. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. करावा विठ्ठल, जीवे भावे. अहो असं काय करताय? पेढीवर लक्ष कोण देणार? व्यापार करायचा आहे ना. रमे, याच अभंगाचा शेवटचा चरण ऐकलास ना तर तुझी अशी इच्छाच होणार नाही. तुकोबा म्हणतात, तुका म्हणे देह भारीला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. म्हणजे घरदार रीतेबाईची वाट बघायची का? असं नका हो करू. तो दत्तू येतो,
कर्जदार आहे आपला, विसरला नाहीत ना? मुद्दल व्याज वसूल करायचं बघा. जरा दम द्या. विठुराया कधीच दम देत नाही, अतिशय मायेने सांगतो. मग आपण का दम द्यायचा? रमे, बोलण्यानी सगळ्यात जास्त जखमा होतात. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रमे, दत्तूसाठी गुळ पाणी पाठव. बघ किती दमल्यासारखा दिसतोय. चल यमुने. दिगू इकडे, कांदे इकडे जा. चल ये दत्तू ये. माऊली माऊली, अरे तुम्हीच माझं विठुराया आहे सर. दत्तू दत्तू दत्तू, माझ्यात जसा विठुराया आहे तसा तुझ्यातही विठुराया आहे, हे लक्षात ठेवा. माऊली, मुलीचं लगीन काढलं ते होत नाही तर राहत्या घराची भिंत पडली. जेमतेम एक वेळच अन्न मिळते पोटाला. माऊली. दिगो. दत्तू काका व्याज घ्याल ना? गधड्या, घ्याल का काय? या म्हणायला सांगितलं होतं ना. रमे, अगं काय शिकवतेस दिगूला? यमुना, दत्तू काकांना गुळ पाणी दे. माऊली, मला बी लय वाटत, दोघीवर कर्ज राहायला नको, व्याज राहायला नको. पण विठुराया कुठून काय करावं हेच सांगत नाही. मालकीनबाई, रागावू नका. तुम्ही म्हणाल तर मी आणि माझी बायको दोघं बी तुमच्या घरी मोलाची कामं करतो. दया करा. रमा, तुम्ही आज जा. तुमच्या समोर दत्तू अजून अवघडतोय. लक्ष ठेव. चल. दत्तू, हे घे. माऊली. दत्तू, बायको पोरांना 2 वेळा खाऊ घाल. माझ्या व्याजाची चिंता करू नकोस. माझं कर्ज कुठेही पळून जात नाही. बायको मुलांना खाऊ घाल रे बाबा. अहो, थोड्या वेळापूर्वी गोविंदाने परत केलेली थैली तुम्ही दत्तूला देऊन टाकलीत. सावकारी अशी करतात का? दिगू, करणं होता ना, करणं. त्याच्याकडून एक गोष्ट शिकायची. डाव्या हातानं दिलेलं उजव्या हाताला सुद्धा कळता कामा नये. मीच सांगितलं होतं दिगूला लक्ष ठेवायला. रमे, पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा. दुसऱ्याला पीडा देणं हे पाप आहे. आपण परोपकार करत राहायचा. अडचणीत असलेल्या गरीबाला मदत करत राहायची. आपण जेवढं देतो ना त्याच्या शतपट जास्त विठुराय आपल्याला परत देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अहो, म्हणजे मामांचे खूप दयाळू असतील नाही? गरिबांचं दुःख समजून घेणं, त्यांना व्याज कर्जाची मदत करणं, हे तुम्ही मामांजींकडूनच शिकलात ना?
काय माहित. अहो आपण मामांजींना शोधूया का?